आज लोकशाहीचा अमृत महोत्सव आपण साजरा केलेला आहे, तो उलटून गेलाय अमृत महोत्सवी वर्ष. संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं केलंय आणि उलटलंय. चालू वर्ष हे महात्मा फुल्यांच्या द्विजन्म शताब्दीचं वर्ष. 2027 साली 26-27 हे वर्ष 14 तळ्याच्या सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष, मनुस्मृती दहनाचं शताब्दी वर्ष. 100 वर्ष झाली आहेत या क्रांतिकारक चळवळीला, घटनांना, आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पण 100वे वर्ष. आणि या 100व्या वर्षात पुन्हा एकदा आवाज उठतोय की आम्हाला संविधान नको, मनुस्मृती हवी. 2024च्या निवडणुकीत तर त्यांच्या अनेक वेगवेगळ्या राज्यांमधल्या आमदारांनी ही घोषणाच दिली होती की अब की बार 400 पार. आणि ते 400 पार का पाहिजेत, तर आम्हाला संविधान बदलायचंय मग, आणि मनुस्मृती इथे आणायची आहे. मग ज्या मनुस्मृतीला 100 वर्षापूर्वी जाळण्याचं धाडस चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली दाखवलं, त्या धाडसाचं आज महाराष्ट्रामध्ये झालंय का? आणि आपण आपल्यापैकी अनेक जण भारतामधल्या जर अनेक राज्यांमध्ये फिरले असतील, आपल्याला माहितीये की महाराष्ट्रासारखी उन्नत, उज्ज्वल, समृद्ध परंपरा असलेली राज्य आपल्या देशात निवडकच आहे. अनेक राज्यांना अशा चळवळींची परंपरा नाही. तिथे आजही सरंजामी वातावरण आहे, आजही प्रचंड प्रमाणात शोषण आहे. मग आपल्याकडे असं घडलंय काय की या सगळ्या शतकांच्या बीजांची धूप होऊन जावी, सांस्कृतिक मूल्यांची धूप होऊन जावी, आणि धाडस नावाची गोष्टच आपल्या अंगात उरू नये. आता या तरुण पिढीने त्याला एक आवाज दिलाय, शह दिलाय. त्याचं स्वागत यासाठी करणं आवश्यक आहे की या वातावरणामध्ये जिथे सत्ताधाऱ्यांची आयुध, आज जे सत्तेत आहेत देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा, त्यांची सत्ता टिकवण्याची काही आयुध आहेत, काही शस्त्र आहेत. आणि त्यातलं पहिलं शस्त्र आहे भूक. भूक जिवंत राहिली पाहिजे तर लोक लाचार होतात, पायाशी येतात, भीक मागतात, तुमच्या विरोधात आवाज उठवत नाहीत. अवतार पुरुष येईल आणि आमचा उद्धार करेल अशी वाट बघत राहतात. त्यामुळे भूक ही टिकलीच पाहिजे हे असं मानणारे राज्यकर्ते आज दोन्हीकडे, सत्तेत, केंद्रात आणि राज्यात देखील. ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे जागतिक भूक निर्देशांक जो आहे, त्याच्यामध्ये आपण खाली खाली घसरत चाललेलो आहोत. आता 105व्या क्रमांकामध्ये आहोत. आपल्या शेजारचे छोटे छोटे देश, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान सुद्धा आपल्या पुढे आहेत आणि आपण त्याच्या खाली आलेलो आहोत. आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी, शहरात राहून भुकेचा तेवढा अंदाज येत नसेल, पण आज खेड्याच्या पलीकडचे जे पाडे आहेत तिथे पहा, तिथे वर्षातले अर्धे दिवस लोक नसतातच. ते जगायला कुठे कुठे बाहेर जातात, जगण्याच्या शोधात, आणि कसल्याही प्रकारच्या शोषणाला सामोरं जात, गुलामगिरीला सामोरं जात. आजही कुठं ऊस तोडायला, कुठे कोळशाच्या भट्ट्यांवर, कुठं वीट भट्ट्यांवर, कुठं मजुरीला, कुठं बांधकामाला, लोंढेच्या लोंढे इकडनं तिकडे जात आहेत. आणि भुकेच्या पातळीवर आपण महासत्ता बनू पाहणारा देश खाली खाली जातो. भूक जिवंत ठेवणं हे त्यांच्या कारभाराचं एक वैशिष्ट्य आहे, एक शस्त्र म्हणून ते त्याच्याकडे बघतात, हे लक्षात घ्या. दुसरं त्यांचं आयुध आहे भय. डोक्यात भीती घाला. आणि आज दहशतीच्या वातावरणात सर्व यंत्रणा, लोकशाहीतल्या सर्व यंत्रणांना, नागरिक, प्रसार माध्यम, सरकारी अधिकारी, अगदी न्यायाधीश सुद्धा, न्याय यंत्रणा देखील दबावाखाली आहे असं आपण नाही म्हणत आहोत. सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश बाहेर आले आणि पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाले की आमच्यावर दडपण आहे, निर्णय काय द्यायचे याच्याबद्दल आम्हाला वरून दबाव आणला जातो. हे स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सांगतात. आणि आजचे न्यायाधीश तर झुरळच म्हणतात. तरुण बेरोजगार युवकांनाही ऐकलंय ना सगळ्यांनी, झुरळ आणि परजीवी त्यांना म्हणतात. या वातावरणामध्ये आपण आज आहोत आणि एक भयाचं, दहशतीचं, दडपणाचं असं माहोल आज देशभर आहे. एकच गाणं देशभर वाजतंय,
जो तुमको हो पसंद वही बात करे, तुम दिन को अगर रात कहो हम रात कहे. याच्या पलीकडे बोलण्याचं धाडसही भल्या भल्यांमध्ये नाही. आता सुद्धा उजेड आहे, पण जर भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जे सगळे पेड आहेत लोक, एका SMS चे त्यांना पैसे मिळतात, एक पोस्ट फॉरवर्ड करण्याचे पैसे मिळतात, असे हजारो लोक त्यांचे बसवलेले आहेत सोशल मीडिया. त्यामुळे ते जर म्हणाले की सूर्य उगवलाय पण ही रात्रच आहे, तर देशभर असं होईल की हो आता दिवस रात्रीचं गणित बदललेलं आहे, सूर्य उगवतो तेव्हा रात्रच असते. एवढा हवा पसरवणं, मिथक पसरवणं, अफवा पसरवणं, याच्यासाठी सगळ्या यंत्रणा त्यांनी ताब्यात घेतल्या. त्यामुळे आवाज त्यांचाच ऐकू येतो आणि त्या वातावरणामध्ये, भयामध्ये, एका प्रकारच्या असुरक्षिततेमध्ये लोक आहेत. आणि ते राबवण्यासाठी त्यांनी जी माध्यमं, ज्या प्रकारचे कार्यक्रम उपक्रम राबवले, त्याचा एक धावता जरी आढावा घेतला, 2018 मध्ये, 14 मध्ये सत्तेत आले, 2018 मध्ये काय घडलं? नोटबंदी. 2018 मध्ये त्यांनी देशभर, 16 मध्ये नोटाबंदी केली आणि आपण सगळे लाईनीत उभे राहिलो नोटा बदलायला. काळा पैसा परत येणार आणि तो परत आल्यानंतर 15 लाख तुमच्या अकाउंटला जमा होणार, आशेवर राहिले लोक. सगळा 99% पैसा बँकेमध्ये परत आला, काळा पैसा काही परत आला नाही. आणि त्या उपक्रमाचं काय ऐकायला ते नाही, बाहेरचा आवाज आहे का? त्यांचा आवाज. ठीक आहे. तर या नोटबंदीमुळे जे वातावरण तयार झालं, जे दहशत तयार झाली, जी असुरक्षितता तयार झाली, लाईनीमध्ये उभं राहून अनेकांचे मृत्यू झाले, पैसे बदलण्यामध्ये जे काही हाल सहन करावे लागले, जे गरिबांचे पैसे गमावले, म्हणजे 500 ची एक नोट देताना त्याच्यातून 100, 200, 300 कापून घेतले गेले, नुकसान प्रचंड झालं, रोजगार ठप्प झाले. या सगळ्या वातावरणातून भयाच्या आपण गेलो. त्यानंतर दुसरं पाऊल होतं, कोविड आला पाठोपाठ, करोना. आणि करोनाच्या साठी यांनी जो लॉकडाऊन जाहीर केला, रात्री 8:30 वाजता पंतप्रधान टीव्हीवर येतात आणि म्हणतात हा प्रचंड देश आज रात्री 12 पासून बंद हो. या देशामध्ये कोण लोक राहतात, किती असुरक्षित आहेत, स्थलांतरित मजूर आहेत, हातावर पोट असणारे कामगार आहेत, या सगळ्यांसाठी देश बंद होणं म्हणजे काय याची जाणीवही न घेता ज्या प्रकारे हा लॉकडाऊन लादला जातो आणि त्या लॉकडाऊन नंतर उद्रेक होऊन लाखो लोक शेवटी लॉकडाऊन 2 महिने होऊन सुद्धा संपत नाही त्यावेळेला रस्त्यावर चालत निघतात आणि आपापल्या गावी जातात, पार मुंबई पासून उत्तर प्रदेश पर्यंत. आणि ते चालत असताना मध्ये दमून रुळांवर झोपतात आणि त्यांच्या अंगावरून जाडी जाते आणि मजुरांचे अतिशय दुःखद असे मृत्यू त्या रेल्वे ट्रॅकवर होतात. बरोबर भाकऱ्या असतात, त्या भाकऱ्या सांडलेल्या असतात. त्या लॉकडाऊनने असुरक्षिततेची आणि भयाची आणखीन एक लाट पसरवली. त्यानंतर आलं जीएसटीचं मॉडेल. ज्या प्रकारे ते राबवलं गेलं, या सगळ्यामध्ये कुठेही लोकशाहीला स्थान नाही, लोकांना विचारणं नाही, विरोधी पक्ष सदस्यांबरोबर चर्चा नाही, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना बरोबर घेऊन काही निर्णय घेतले पाहिजेत याचा मागमूस देखील नाही, अशी धोरणं राबवत ते निघालेले आहेत, ज्याच्यातून प्रचंड असुरक्षितता, दहशत तयार होतीये. आणि त्यातून मग एक प्रचंड प्रतिमा तयार केली जाते आणि सांगितलं जातं की हेच आपले उद्धार करते, हेच आहेत ते अवतार पुरुष. आणि मग गावोगाव त्यांच्या प्रतिमा, रेशन कार्डापासून, टॉयलेट पासून, पाण्या सगळीकडे, सगळ्यावर. तुमच्या करोनाच्या वेळेला तुम्ही लस घेतली असेल तर त्या लसीच्या प्रमाणपत्रावर पण तोच फोटो आहे. आणि त्याच्यातून काही संदेश देणं चालू आहे, त्याच्यातून काही भ्रम रुजवणं चालू आहे. त्यांना पुरेपूर माहिती आहे की ज्यांच्या पोटात भूक जिवंत आहे आणि डोक्यात भीती शाबूत आहे, तिथे भ्रम रुजवणं खूप सोपं आहे. आणि त्यामुळे त्याच डोक्यामध्ये ती अतिशय सुपीक भूमी बनते भ्रम रुजवण्यासाठी, आणि मग विविध प्रकारचे भ्रम रुजवले जातात. वोट जिहाद, लव जिहाद पासून तो हा देश विश्वगुरु होतोय, महासत्ता होतीये इथपर्यंत, आणि वेगवेगळी अफवा, वेगवेगळ्या कथा रचून
एक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम रुजवले जातात. तिसरं त्यांचं हे आयुध आहे, भूक भय भ्रम. चौथं आहे भेद. जाती जातींमध्ये लावून द्या, धर्मा धर्मामध्ये लावून द्या, दोन धर्मामध्ये द्वेष पसरवा. कोणताही प्रश्न ऐरणीवर आला आणि त्याचं मोहोळ तयार व्हायला लागलं की यांची सुरू होते हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम काढून आज दोन धर्मांमध्ये लावून देण्यात आणि प्रचंड विष पेरण्यात ते यशस्वी होतात. तेव्हा भूक भय भ्रम भेद या चार आयुधांबरोबर पाचवं आहे भीक. आम्ही भीक देऊ पण हक्क देणार नाही. आम्ही रेशन मोफत देऊ पण अन्न सुरक्षा कायदा रद्द करून टाकू. आम्ही आदिवासींना मोफत काही योजना देऊ पण त्यांचं जंगल तोडून काढू, जंगलावरचा हक्क त्यांना देणार नाही. शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही 2000 रुपये महिना देऊ पण एक शक्तीपीठ मार्ग हजारो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करेल त्याच्याबद्दल आम्ही काही म्हणणार नाही. त्यांच्यासाठी असलेला जमीन संपादन कायदा असा उलट्या पद्धतीने बदलू की शेतकऱ्यांना त्यातून काहीच हाताशी लागणार नाही. कृषी कायदे आणले, जुलमी कृषी कायदे 3. त्या कायद्याच्या विरोधात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1 वर्षापेक्षा जास्त काळ शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीच्या सीमेवर चालू होतं आणि प्रचंड मोठ्या ताकदीने शेतकरी तिथे देशभरातले आले होते. शेवटी त्यांना ते 3 जुलमी कायदे मागे घ्यावे लागले. कितीही एकाधिकारशाही आणि हुकुमशाही चालवली तरी आजही या देशातल्या शेतकऱ्यांची ताकद मजबूत आहे हे सांगणारी ती घटना होती आणि त्याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे की आपल्या अख्ख्या देशाला अन्न पुरवणारा अन्नदाता अन्याय झाला तर लढायला तयार आहे. त्यांच्या या जुलूम जबरदस्ती समोर ते नमले नाही. तसाच हे जे भिकेचे तुकडे फेकतायत आता निवडणुकांच्या वेळेला लाडक्या बहिणी तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. बहिणींना आम्ही सुरक्षा देणार नाही, हक्क देणार नाही, स्वाभिमान देणार नाही पण आम्ही त्यांना लाडक्या बहिणी बनवू निवडणुकीपुरत्या. त्यानंतर कित्येक लाख बहिणी त्या योजनेच्या बाहेर फेकल्या जातात. निवडणुकीच्या वेळेला मात्र बहिणीच्या नावावर भावांना पण फुकट पैसे मिळाले. त्या अशा पुरुषांच्या अकाउंटला सुद्धा पैसे गेले. तर ती भीक देऊ पण हक्क देणार नाही हा त्यांच्या धोरणाचा आणखीन एक भाग. आणि 6वा भाग आहे भ्रष्टाचार, प्रचंड भ्रष्टाचार. आज ज्या प्रमाणात ते आतापर्यंत सत्तेवर अनेक पक्ष आले आणि गेले ते काही भ्रष्टाचारी नव्हते असं आपण म्हणू शकत नाही. भ्रष्टाचार होताच पण भ्रष्टाचाराच्या आंदोलनातून ज्यांनी आपली पोळी भाजून घेतली त्यांचा भ्रष्टाचार टोक गाठणार आहे, कळस गाठणार आहे, सीमा पार करणारा करत आहे. ते इलेक्टोरल बॉन्ड्स असतील, ते पीएम केअर फंड असेल, आता मोठ्या मोठ्या कंपन्यांकडून हे ज्या पद्धतीने पैसे उकळतायत ते असेल. आता अदानींनी अमेरिकेत सेटलमेंट कशी केली याची कहाणी ऐका. आपल्याला आता ते ऐकायला वेळ नाही, त्यासाठी स्वतंत्र व्याख्यान लावा. कॉम्रेड अजित अभ्यंकर असतील, संजीव चांदोरकर असतील, निरंजन टकले असतील, ते याच्याबद्दल बोलतायत की अदानींना करोडोंचा दंड तिथे भरावा लागलाय पण त्या गुन्ह्यातून मुक्त करण्यासाठी काय काय केलेलं आहे आणि त्यात सरकार कसं सामील आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर आरोप केले भ्रष्टाचाराचे त्या सगळ्यांना म्हणजे आज 16 राज्यांमध्ये त्यांची सरकार आहेत त्यापैकी 8 राज्यांमध्ये त्यांनी आरोप केले भ्रष्टाचाराचे दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्यांवर, तेच मुख्यमंत्री आहेत. सगळे भ्रष्टाचारी लोक अजित पवारांपासून प्रत्येक राज्यामध्ये तुम्ही नावं शोधा सापडतील. त्यामुळे इतके भ्रष्टाचारी वॉशिंग मशीन लावून त्यांनी आपल्या पक्षात घेतले की त्यांच्या पक्षाचं नाव आता भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी भ्रष्टाचारी जनता पक्ष ठेवलं तर छान. इतके भ्रष्टाचारी त्या पक्षामध्ये आणि त्यांच्या मागे RSS उभं आहे जे सुसंस्कृतपणाचा दावा करतात. आमचा पक्ष म्हणजे सुसंस्कृत पक्ष, पार्टी विथ डिफरन्स असं ते इंग्रजीमध्ये स्वतःच्या पक्षाला म्हणतात. हो नक्कीच ही पार्टी विथ डिफरन्स आहेच पण तो डिफरन्स विकृतीचा आहे, संस्कृतीचा नाही. सगळ्या विकृती भरलेल्या पक्षांमध्ये जर असेल तर तो हा पक्ष आहे जो एका वेगळ्याच दिशेने या देशाला घेऊन निघालेला. जिथे शेतकऱ्यांवर अन्याय आहे, कामगारांसाठी तर सगळे 44 कामगार कायदे रद्द केलेले आणि 4 लेबर कोड आणले. त्या लेबर कोडची आता 3-4 वर्ष झाली अजूनही त्याचे रूल्सच बनलेले नाहीत आणि त्यामुळे कामगार क्षेत्रात काम करणाऱ्यांना जाणीव असेल
की आज कामगारांसाठी कायदेविहीन स्थिती आहे, लॉलेसनेस ज्याला म्हणतात, कायदाच नाही त्यांना. आणि हे मात्र स्वतः सर्व कायद्यांच्या वर, ते संविधानाला जुमानणार नाहीत, ते कायद्याला जुमानणार नाहीत. त्यांच्या पक्षामधले नेत्यांनी भ्रष्टाचार केला, बलात्कार केला. आता तुम्ही कितीतरी घटना बघत असाल की बलात्कार करून अटकेत गेलेल्यांना बाहेर त्यांची सजा कमी करून सोडलं जातं आणि ते सोडल्यानंतर बाहेर आल्यावर सत्कार केला जातो. कोणती संस्कृती आहे ही? एका मातेवर तिची गर्भार असताना तिच्यावर बलात्कार करणं, तिचं 3 वर्षाचं बाळ तिच्या देखत आपटून मारणं, असं केलेल्या गुन्हेगारांना हार घालून सत्कार करून आणणं ही कोणती संस्कृती आहे? पण हा त्यांच्या कारभाराचा भाग होऊ लागलेला आहे. आणि हा वारंवार, या नुसत्या आता एकट्या दुकट्या घटना राहिलेल्या नाहीत, हा एक पॅटर्न बनतोय, हा एक ट्रेंड बनतो आहे आणि त्या दिशेने हे पुढे निघालेले. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांचा अपमान, स्त्रीची विटंबना, याला आजच्या भाषेत 0 टॉलरन्स होता महाराजांच्या दृष्टीने. अजिबात सहन केलं जाणार नाही एखाद्या स्त्रीची विटंबना झाली. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा उदाहरण अत्यंत प्रसिद्ध आहे. पण त्याचबरोबर रांजाचा पाटील असेल, सखोजी गायकवाड म्हणून ज्यांनी किल्लेदार सावित्रीबाईंवर तो किल्ला जिंकून बलात्कार केला, ते जिंकून आल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांना जेव्हा ही घटना कळली की किल्लेदार बाईंवर बलात्कार करण्यात आलेला आहे, त्यांनी त्याचे डोळे काढायची शिक्षा दिली. त्या काळच्या शिक्षा अर्थात वेगळ्या होत्या. पण या प्रकारचं जे वर्तन महाराजांचं होतं की अजिबात स्त्रीचा अपमान आणि विटंबना सहन केली जाणार, हे काय करतायत? राजकीय पक्षांमधल्या प्रतिस्पर्ध्यांची मध्ये असलेल्या स्त्रिया, त्यांच्याबद्दल हे काय भाषेत बोलतात? पंतप्रधान काय बोलतात, गृहमंत्री काय बोलतात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय बोलतात? ही कोणत्या संस्कृतीच्या वाटेवर जाणारी भाषा आहे? कोणत्या महिलांचा सन्मान करणारी भाषा आहे? त्यामुळे ते भाषेच्या स्तरावर असेल, ते संस्कृतीच्या स्तरावर असेल, ते जातींच्या बाबतीत असेल, ते धर्माच्या बाबतीत असेल, शिक्षणाबद्दल हजारो शाळा, पटसंख्या कमी असेल तर आम्ही बंद करून टाकू असं धोरण घेऊन शाळा बंद करणारे हे. शाळांपाठोपाठ एसटीचं खासगीकरण जर झालं तर आज खेड्यापाड्यातून ज्या मुली येतात तालुक्याच्या ठिकाणी किंवा बाजाराच्या ठिकाणी शिकायला, त्या सगळ्यांचं, बहुजन समाजाचं शिक्षणच बंद होणार आहे आपल्याला माहिती. तेव्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये जी धुळधाण यांनी चालवली आहे, जी घसरण आहे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक सर्वच स्तरांवर, ती घसरण हा महाराष्ट्र निमूटपणे बघत राहणार का, असा प्रश्न हा मनात उठला पाहिजे. आणि नुसता प्रश्न उठून चालणार नाही, त्याच्याबद्दल करायचं काय याची वाट आपल्याला पुढे शोधावी लागणार. आणि जो समाज आपल्या महापुरुषांचं कर्तृत्व, विचार समजून घेत नाही, फक्त विभूती पूजनात अडकतो, तो समाज हळूहळू विकृतीच्याच दिशेने जातो. त्यामुळे आज राज्यकर्ते विकृतीच्या दिशेने निघालेत. समाज सुद्धा फक्त विभूती पूजनात जर अडकेल तर त्यांनाही खरी दिशा मिळणार नाही. आणि याबद्दलचं सुतोवाच बाबासाहेबांनी आधीच केलेलं आहे. संविधान सभेतलं त्यांचं शेवटचं भाषण आहे ते या सगळ्याबद्दल इशारा देणारं भाषण आहे की या प्रकारचे राज्यकर्ते जर सत्तेत येतील तर लोकशाही टिकणार नाही, तर लोकांचं, सामान्य लोकांचं जगणं सुरक्षित होणार नाही, विचार संपतील आणि विकृती सुरू होईल, याचा इशारा त्यांनी तेव्हाच दिलेला आहे. या वातावरणामध्ये फक्त उज्ज्वल इतिहास रंगवून चालणार नाही. इतिहासाच्या घटना सांगत आम्ही किती महान राष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात राहतो याचे फक्त गोडवे गाऊन चालणार नाही. आपल्याला काय पाऊल उचलावं लागणार आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि अतिशय निर्भय होत या हुकुमशाहीला ललकारण्याची गरज आहे. आपण जिथे जिथे आहात, म्हणजे आज हा अभिजित दीपिके त्यांनी एक धाडस दाखवलं आणि कॉक्रोच न्यायाधीश म्हणाले झुरळ म्हणून गप्प बसले नाही, पण त्यांचा संताप ज्या मार्गाने व्यक्त झाला आणि त्यांनी झुरळांची जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टीची जी हाक दिली, त्यांनी त्याचे विचार नाही खूप करत बसले, हाक दिली आणि त्याचा परिणाम पहा. त्याचा परिणाम असा मिळतोय आणि भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातला सर्वात मोठा पक्ष मानतो, कारण एवढे मोठे सभासद त्यांचे आहेत, त्याच्या पार गेली संख्या.
त्याच्या पलीकडे कॉक्रोच जनता पार्टीची फॉलोअर्सची संख्या जाऊन पोहोचली आणि मग हे हादरले आणि त्यांचं सोशल मीडिया अकाउंटच बंद करून टाकलं. पण ते अकाउंट बंद करून या तरुणांचा आवाज बंद होणार नाहीये. ते खूप वेगवेगळ्या मार्गाने, ते त्यांच्याही हातात तंत्रज्ञान आहे, ते पण तंत्रज्ञानाची जादू जाणतात आणि त्याची कळही जाणतात. त्यामुळे त्यांनी त्याच्यातून मार्ग काढलाय आणि ते पुढे निघाले. या अशा ज्या कृती आहेत, म्हणजे NRC CA नागरिकत्व कायद्याचा पाऊल जेव्हा सरकारने उचललं तेव्हा त्याच्या विरोधात दिल्लीमध्ये शाहीनबाग मध्ये बसलेल्या मुस्लिम बहिणी आणि त्यांनी ज्या निर्धाराने ते आंदोलन लावून धरलं आणि तो निर्धार आणि त्याचं लोड मग देशभर पसरलं आणि जागोजागी शाहीनबाग उभी राहिली, जागोजागी महिला या आंदोलनाला उभ्या राहिल्या. एकदा धाडस दाखवलं, ते दमदारपणे दाखवलं आणि त्याचं पाऊल उचललं तर आजही आपल्या देशामध्ये त्या निर्धाराच्या बरोबर येणारे लोक आहेत याची खात्री बाळगा. आजही सगळीकडची संख्या, त्यांची सगळे मॅनिप्युलेशन धरून ते 40% पुढे गेलेले नाही आणि ते 40% सुद्धा खूप लांड्या लबाड्या करून आणलेले 40%. तेव्हा इतक्या दडपणात दहशतीत राहायचं कारण नाही. इथे विचारांची बीज अजूनही काम करतात, अजूनही निडर लोक या भूमीमध्ये आहेत आणि ते निर्भयपणे उभं राहून सत्तेला ललकारतील याची कित्येक उदाहरणं. कन्हैया कुमार असेल, उमर खालिद असेल, तो इमाम असेल, अनेक तरुणी असतील, या सगळ्या आपापल्या जागेवर उभं राहून करतात. शेतकऱ्यांनी तर नमवलंच, कामगार सतत लढतात त्यांच्या विरोधात. तेव्हा अशा जागा अनेक आहेत आणि या विकृत शक्तीच्या डावांच्या विरोधात उभं राहणारे अनेक जण आहेत. त्यामधले एक आपण बनतो का हे बघा. तुम्ही शिक्षक असाल तर संविधानिक संस्कृती मुलांमध्ये कशी रुजवायची, याचे उपक्रम कसे आखायचे जाणतेपणी विचार करा. तुम्ही अंगणवाडीमध्ये काम करत असाल तर त्या तेवढ्या छोट्या बालकांना त्यांच्या हक्काचं मिळताना काही अडचणी येत आहेत का, त्याच्या विरुद्ध आवाज उठवा. तुम्ही पत्रकार असाल तर गोदी मीडियाचा भाग न बनता आपल्या हातात जी लेखणी आहे ती लेखणी न विकता सत्य कसं पुढे आणायचं आणि महात्मा फुलेंनी घालून दिलेली सत्यशोधक समाजाची वाट, त्याचे पायी आपण होऊ शकतो का तपासूया. बंगाली मधलं एक खूप सुंदर गाणं आहे, ते गाणं आहे आलू बेचो छोला बेचो, बेचो बाकोरखानी. बाकोरखानी म्हणजे एक प्रकारचं फळ. बेचो ना बंधू तोमार चोखेर मुनी. चोखेर मुनी म्हणजे तुमच्या डोळ्यातला सुंदर मणी. तुम्ही काही विका, तुम्ही बटाटे विका, तुम्ही चणे विका, तुम्ही फळं विका, पण तुम्ही जगाकडे बघण्याची तुमची नजर विकू नका. ती जर विकली तर मग काहीच उरलं नाही, मग तुम्ही सगळेच विकले गेलेला. आणि त्याच गाड्यात तो पुढे पुढे असं आहे, घरदार बेचो इच्छे होले कोरबू नाकू माना, हातीर कलम जन्म दुखी तारे बेचो. म्हणजे तुम्ही घरदार पण विका, पण तुमच्या हातामध्ये भले जन्म दुखी असेल, ती खूप संपत्ती मिळवून देणार नाही, खूप प्रतिष्ठा मिळवून देणार नाही, पण ते एक कलम आहे तुमच्या हातात, ती लेखणी आहे, ती लेखणी कुणाला विकू नका. तर आज जागतिकीकरणानंतर जे वातावरण उभं राहिलेलं आहे बाजारीकरणाचं, जागतिकीकरणाचं, त्या काळामध्ये सगळं काही विकायला उपलब्ध आहे, सगळ्याची जाहिरात चालू आहे. अशा काळामध्ये आपली जगाकडे बघण्याची नजर, जग समजून घेण्यासाठी लागणारी सत्सद विवेक बुद्धी, आपली आकलन शक्ती, हे सगळं न विकता आणि आपलं समाज बदलाचं, परिवर्तनाचं, क्रांतीचं स्वप्न कुणाला न विकता शाबूत ठेवणं ही या काळाच्या टप्प्यावरची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण कोणीही असाल, कितीही वयाचे असाल, संविधानाचा अमृत महोत्सव आपण आता साजरा केला. संविधानातले पहिले शब्द आहेत, संविधानाच्या प्रास्ताविकेमधले पहिले शब्द, आम्ही भारताचे लोक. आणि आपल्याला, या आम्ही भारताच्या लोकांना हे संविधान समर्पित आहे. संविधानकारांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे हा देश सांभाळण्याची, लोकशाही टिकवण्याची, हा देश विकृतीकडे, हुकुमशाहीकडे जाणार नाही हे तपासण्याची. आणि तसं जर राज्यकर्ते करत असतील तर त्यांना उठून जाब विचारणं, ललकारणं हे करण्याची. आता काल परवा नॉर्वेतल्या एका पत्रकारांनी जाहीर सवाल विचारला, पाहिलं असेल आपल्यापैकी अनेकांनी टीव्हीला. त्या महिला पत्रकार आहे,
त्या पत्रकारांनी धाडस दाखवलं आपल्या भारताच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारायचं की तुमच्या देशामध्ये मानवी हक्काची पायमल्ली होते, तुमच्या देशामध्ये धर्मद्वेषाने दंगली घडवल्या जात आहेत, तुमच्यावर आम्ही का विश्वास ठेवायचा सांगा. पंतप्रधानांनी उत्तर नाही दिलं. त्या प्रश्नाची दखलही न घेता ते निघून गेले. आता या वर्तनाची चर्चा जगभर चालू आहे. तो जगभर तो प्रसंग गेलेला आहे. पण या प्रकारचं एकही पत्रकार परिषद न घेणारे आपले पंतप्रधान अजिबात सामोरं जात नाही. पण म्हणून आपण प्रश्न विचारणं थांबवून चालणार नाही. आपण प्रश्न विचारले पाहिजेत. आपण ज्या क्षेत्रात उभे आहोत त्या क्षेत्रातून, आपण जिथे आहोत तिथून, आणि फक्त आपल्यापुरता प्रश्न नाही, आपलं जे काही प्रभाव क्षेत्र आहे त्या प्रभाव क्षेत्रात बोलायला लागा. त्या काळात शिवाजी महाराजांचा मावळा लढायला कसा उतरला होता हे जरा आठवा. स्वतःच्या स्तरावर विचार करून बघा. कशा महिला धाडसीपणाने निघत होत्या, कशी हिरकणी तो अख्खा रायगड उतरून खाली आली असेल. नुसत्याच गोष्टी सांगण्यातून नाही, आता काळाच्या या संस्कृतीच्या टप्प्यावर काहीतरी भयंकर घडतंय. संस्कृती विकृतीच्या दिशेने नेली जाते. अशा काळात भारतीय संविधान असताना, तेव्हा तर संविधान पण नव्हतं, भारतीय संविधान असताना आपण काही करू शकत नाही अशी वेळ येता कामा नये. आणि ती महाराष्ट्रावर तर अजिबातच येता कामा नये, कारण महाराष्ट्रामध्ये ही शतकांची परंपरा आहे. आपल्याला खूप बळ आहे आपल्या पाठीमागे. कोणत्याही रस्त्यावर चालायला निघा, त्या रस्त्यावर दीपस्तंभासारखं कोणी ना कोणी भेटणारच आहे. तिकडे कर्मवीर भाऊराव पाटील उभे असतील, तिथे क्रांतिसिंह नाना पाटील असतील, तिथे विठ्ठल रामजी शिंदे असतील, तिथे फातिमा बी असेल, तिथे सावित्रीबाई असेल, कुणी ना कुणीतरी वाट दाखवतंय. इतके लोक घडून गेलेत या भूमीमध्ये. तेव्हा त्या सगळ्यांच्या विचारांनी पुढे कसं जायचं, आपल्या मनाशी भाषण झाल्यावर कृपया चांगलं बोललात असं सांगायला येऊ नका. जे काही तळमळ मी मांडतेय इथे, त्याच्याबद्दल काय करता येईल याचा विचार सुरू करा. ज्या ठिकाणी तुम्ही आहात तिथून, वाट तुम्ही उभे आहात तिथून सुरू होते. आणि कोणत्याही वाटेला आणि रस्त्याला स्वतःचे पाय नसतात. त्या रस्त्यावरून आपण चालावं लागतं तर वाट सरते. तेव्हा असे रस्ते आपल्याला शोधावे लागतील. आपल्या आजूबाजूला चालणारी झाडांची तोड असेल, त्याच्या विरोधात उभं राहा. शक्तीपीठ महामार्ग जातोय, त्याच्या विरोधात उभं राहा. शेतकरी झगडतायत, त्यांना बळ कसं द्यायचं बघा. मोफत तीर्थयात्रांसाठी निवडणुकीच्या आधीचा आणखीन एक कार्यक्रम, आदिवासी विकास आणि समाज कल्याण विभागाचा निधी वळवला गेला. त्यामुळे आदिवासी मुलांना आणि दलित मुलांची शिष्यवृत्ती बंद झालेली आहे, कारण पैसाच नाही. तो पैसा कुठे गेला? तो लाडक्या बहिणींसाठी गेला, तो मोफत तीर्थयात्रांसाठी गेला. याच्याबद्दल बोलायला, जागायला सुरुवात करायला पाहिजे. आणि जिथे जिथे मध्ययुगीन क्रौर्य यांनी रस्त्यावर आणलंय, त्या विशाळगडमध्ये काय केलंय 1.5-2 वर्षात, ज्या प्रकारे घरं तोडली मुस्लिम बांधवांची, आणि आजच्या काळात जे हलाखीमध्ये आणि जे अतिशय संवेदनशील अशा समूहांमध्ये राहत आहेत, त्यातल्या सर्वात जास्त संवेदनशील समूह आहे मुस्लिम समाज. जागोजागी त्यांच्याबद्दल द्वेष पसरवणं चालू आहे. आपल्यासारखे सामान्य नागरिक निदान ताठमानेने उभं राहू शकतात आणि माझ्या शेजारचं मुस्लिम घर मी वाचवील, मी मार खायला तयार आहे, पण मी त्या बांधवांच्यासाठी उभं राहील असं म्हणणारे लोक जागोजागी गल्ल्या गल्ल्यात, मोहल्ल्या मोहल्ल्यात, शहरात, वस्त्यात, खेड्यापाड्यात उभं राहायला पाहिजे. आणि आपण सगळे एक आहोत. एक मोहीम सुरू झालेली आहे, मेरे घर आके देखो. आपणही ते करून बघा. आजच्या काळामध्ये अगदी निवडक लोक एकमेकांचे सण साजरे करायला एकमेकांकडे जातात. फक्त सणच साजरे करायला नाही, आपण बोलवा मुस्लिम मुलांना आपल्या घरी, आपली मुलं जाऊ द्यात मुस्लिम बांधवांच्या घरी, समजून घेऊ द्यात एकमेकांचे सणवार काय असतात, घरामध्ये काय चालतं, काय खातात, कसं शिजवतात, एकमेकांच्या पाककृती आपण एकमेकांमध्ये शेअर करू शकतो. पण मेरे घर तो आके देखो ही एक मोहीम आम्ही शाळा, कॉलेज आणि मुलांमध्ये, आमच्या घरांमध्ये राबवतोय, की जेणेकरून दोन संस्कृतीची देवाणघेवाण चालू राहिली पाहिजे. आणि आपण एक आहोत असं सांगितलं पाहिजे. हे आदिवासींच्या बाबतीत करण्याची आवश्यकता आहे, हे दलित बांधवांच्या बाबतीत करण्याची आवश्यकता आहे, मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांच्या बाबतीत करण्याची आवश्यकता आहे. पण सगळ्यात जास्त ऐरणीवर आणि असुरक्षित आहेत ते मुस्लिम बांधव, आणि त्यामुळे त्यांच्यापासून सुरुवात करायला हरकत नाही. आज प्रचंड मोठे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली प्रकल्प आणले जातात. फ्लायओव्हर, एक्सप्रेसवे, मेट्रो, बुलेट ट्रेन, एअरपोर्ट,
पण गावागावातले छोटे रस्ते बिघडलेले ते दुरुस्त करायला पैसा नाही. धरणं बांधली आहेत पण शेतीपर्यंत पाणी पोचवायला कालवे नाही. आमच्याकडे रायगड जिल्ह्यात अशी कैक धरणं आहेत ज्याचं सगळं पाणी मुंबईला आणि नव्या मुंबईला नेलं जातं, पण ती धरणं जिथे उभी राहिली त्या धरणाच्या कुशीतली गावं आजही पिण्याच्या पाण्याच्या हक्काशिवाय. त्या प्रकल्प बांधले गेले मध्यम सिंचन प्रकल्प या नावाने, पण आजही शेतीला पाणी मिळत नाही. तेव्हा या सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत, प्रचंड मोठा इन्फ्रास्ट्रक्चर हा एक मोठा धंदा आहे. याच्यात देशाचा विकास, देशाची समृद्धी वगैरे काही नाही. प्रचंड मोठा इन्फ्रास्ट्रक्चर हा प्रचंड मोठा ग्लोबल धंदा आहे, जागतिक धंदा. आणि त्यामुळे त्याच्यात पैसे टाकायचे, इन्व्हेस्टमेंट करायची आणि करोडोंनी परत घ्यायचे, हा त्याचं मॉडेल आहे. त्यामुळे ते विकासासाठी, काही लोकांच्या डोक्यात शंका असते की सरकार करताय मग तर विकासासाठीच असेल, पण आता जे सत्तेत आहे त्या सरकारला सामान्य जनतेच्या हिताचं काही देणं घेणं नाही. हे प्रचंड मोठे इन्फ्रास्ट्रक्चर बांधून आपल्याच खिशातून पैसे काढले जाणार, त्याच्यावर टोल बसून वर्षानुवर्ष आपण त्यांना पैसे देत राहू आणि तरीही तो टोल पुरा होणार नाही. हे मॉडेल आजचं मॉडेल आहे. त्या काळी शिवाजी महाराज सांगत असत की रयतेच्या भाजीच्या देठाला पण हात लागता कामा नये, भाजीच्या देठाला पण. आणि हे शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायला निघाले, उद्ध्वस्त करतात. पुन्हा कधीतरी एका विषयावर मला बोलायला बोलवलं तर मी जरूर सांगेन की आज देशात जे प्रकल्प येऊ घातलेले ते नुसते भारत देशाच्या नकाशावर लावले ना तर तुमच्या लक्षात येईल की परिस्थिती किती भयंकर. एकच उदाहरण मोठं मी सांगते. SEZ बद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, स्पेशल इकॉनॉमिक झोन्स येऊ घातले होते. ते आता बऱ्याच ते फ्लॉप मॉडेल ठरलं आणि बऱ्याच पैकी SEZ कॅन्सल झाले, पुढे जाऊ शकलं नाही. पण आता आपल्या पंतप्रधानांचं आवडतं जे धोरण आहे ते आहे इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, दुसरा आहे अमृतसर कोलकाता कॉरिडॉर, तिसरा आहे विशाखापट्टणम चेन्नई कॉरिडॉर, चौथा आहे मुंबई बँगलोर कॉरिडॉर आणि पाचवा कॉरिडॉर आहे चेन्नई बँगलोर कॉरिडॉर. 5 कॉरिडॉर मध्ये देशाचा 40% भूभाग प्रभावित होतो. तिथले शेतकरी, शेतमजूर, शेतीवर अवलंबून आजही असणार आहे. त्यांना आपण आता 12 बलुतेदार म्हणत नाही, पण ते जे कोणी शेतीवर अवलंबून ज्यांचे व्यवसाय आहेत, असे कुंभार असतील, बुरुड असतील आणि अन्य आमच्याकडे मिठागर कामगार आहेत, त्या शेतीमध्ये शेताच्या जमिनीत मिठागर आहेत. आमच्याकडे शेती आणि मच्छीमारी एकत्र चालते, तेव्हा त्याचबरोबर मासेमारांचं, कोळी समाजाचं उपजीविका सुद्धा धोक्यात आहे. अशा 5 कॉरिडॉर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्थापन होऊन जाते. हा एक प्रकारचा मोठा प्रकल्प आहे. दुसरा आहे पेट्रोकेमिकल पेट्रोलियम इन्व्हेस्टमेंट रिजन्स. सगळा जो समुद्र किनारा आहे गुजरात पासून पश्चिम बंगाल पर्यंत तो सगळा त्याच्यासाठी राखीव आहे. आणि एकेका कॉरिडॉर मध्ये, एकट्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचं प्रभावित क्षेत्र आहे, श्वास रोखून ऐका, 4,36,486 चौरस किलोमीटर. आता ते एकर हेक्टरच्या भाषेत बोलत नाही, लाखो चौरस किलोमीटरच्या भाषेत प्रकल्प आखणी चालू आहे. पेट्रोकेमिकल रिजन मध्ये कमीत कमी 150 स्क्वेअर किलोमीटरचा एक रिजन असणार. त्यामुळे मोठे प्रकल्प आणि सगळी समुद्राची किनारपट्टी ही त्याच्यासाठी राखीव करण्यात आली. सागरमाला प्रकल्प, भारतमाला प्रकल्प, आता तुम्ही नवीन बातमी ऐकली असेल, कोकणात 4 न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स येतात, 4 अणुऊर्जा प्रकल्प. त्याचं काय होणार आहे, ऊर्जा स्वस्त मिळणार आहे का, त्याचे पर्यावरणावर परिणाम काय आहेत, या सगळ्याची कशाचीही शहानिशा न करता हे प्रकल्प आपल्यावर लादणं सुरू आहे देशाच्या विकासाच्या नावाने. हा विकास नाही, हा त्यांचे जे मित्र आहेत कॉर्पोरेट्स, प्रचंड मोठे भांडवलदार, त्यांची घरं भरण्याचा उद्योग आहे. आणि ते भरतायत कारण त्यांच्याकडूनच यांना निधी येतोय. इलेक्टोरल बॉन्ड मध्ये कोणी आणि कसे पैसे दिले याचे हिशोब जाहीर झालेले. आज एका शक्तीपीठ किंवा कुठल्याही मोठा महामार्ग बघा, त्याच्या 1-1 किलोमीटरवर 300 कोटी, 400 कोटी, 2,500 कोटी पर्यंत. आमच्याकडून विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर जातो, एका किलोमीटरवर 2,500 कोटी. अरे काय सोन्याचे रस्ते बांधताय का काय? एवढा प्रचंड निधी आणि तरतुदी त्याच्यावर होत आहेत. आणि जेव्हा आम्ही मागणी करतो की आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, जे आत्महत्याग्रस्त जिल्हे 14 जिल्हे, त्या शेतकऱ्यांना रेशन देण्यासाठी
किमान 1,000 कोटीची तरतूद करा. सरकार म्हणतं आमच्याकडे पैसेच नाही. त्या 14 जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं रेशन गेल्या 2 वर्षापासून बंद करण्यात आलं. ऐकली आहे बातमी कधी? तुमच्यापर्यंत ती पोचली पण नसेल. म्हणजे कुणाचं काढतायत आणि कुणाची भर करतायत हे लक्षात घ्या. आणि याचे कित्येक हिशोब मांडता येईल. पण हे सरकार मुळीच शेतकरी कामगारांचं, सामान्य नागरिकांचं, सर्वसाधारण महिलांचं आणि नागरिकांचं नाहीये. आणि त्यांची ही जी दिशा चालू आहे, लुटीची दिशा, या सगळ्या धोरणाच्या वर आव्हान उठवायची गरज आहे. रेशन बंद करून थेट रोख ट्रान्सफर करणं हा तर आपल्या मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे रेशन लवकरच बंद करण्यात येईल आणि रेशनवर फक्त पैसे तुम्हाला मिळतील, तुमच्या अकाउंटला धान्य मिळणार नाही. याचे परिणाम शेतकऱ्यांवर आहेत, याचे परिणाम कष्टकरी वर्गावर आहेत, याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या अन्न सुरक्षेवर पण आहेत. ते कसे हे कधीतरी उलगडून सांगायला, कारण त्याचं मोठं गणित आहे. पण या सगळ्याचे मोठे परिणाम आहेत. धोरणांची दिशाच त्यांची ही अतिशय विकृत अशा दिशेने हे सगळे निघालेले आहेत, एकाधिकारशाहीने आणि मनुस्मृती पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याच्या दिशेने. आता नवीन महाराष्ट्रामध्ये जून मध्ये एक पाहणी पुनर्निरीक्षण सुरू होणार आहे. त्याचंही नाव तुम्ही ऐकलं असेल कदाचित, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. मतदारांचं सघन पुनर्निरीक्षण याची मोहीम सुरू होते. ती अनेक राज्यांमध्ये याआधी पार पडली आहे, बंगालमध्ये, बिहारमध्ये, गुजरातमध्ये वगैरे. आणि तिथे काय झालंय याचे आकडे तुम्ही कदाचित पेपरमधून वाचले असतील. आत्ताच झालेले बंगालमध्ये निवडणुका झाल्या, त्या बंगालमध्ये 90 लाख लोक मतदारांच्या यादीच्या बाहेर फेकले गेले. 90 लाख. आतापर्यंत जे लोक बाहेर पडले आहेत ज्या ज्या राज्यातून, त्याचा आकडा आत्ताच 10 कोटी आहे. 140 कोटींच्या देशात 10 कोटी, हे आता फक्त 10-12 राज्यांचं झालंय. तिथून 10 कोटी लोक मतदानाच्या अधिकारापासून वंचित होणं ही किती गंभीर घटना आहे लक्षात घ्या. आतापर्यंत सर्वात सोपं होतं वोटिंग कार्ड मिळणं. बाकीची कार्ड मिळवायला निदान थोडी धावपळ करायला लागते. पण वोटर कार्ड, मतदान यादीत नाव हे सगळ्यांचंच असायचं. त्यासाठी काही फार मोठे प्रयत्न करावे लागत नव्हते. सरकारची जबाबदारी होती की मतदारांची नोंदणी करणं. आता यांनी पारडं पलटवलंय. आता मतदारांची नोंदणी करणं ही सरकारची जबाबदारी नसून तुमची जबाबदारी आहे, नागरिकांची जबाबदारी, की मी मतदार होण्याला लायक आहे असं सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर स्वातंत्र्यापासून पहिल्यांदाच टाकण्यात आलेली आहे. तेव्हा तुम्ही आता पुरावे गोळा करायचे. 2002च्या यादीत मागचं रिव्हिजन जे झालं होतं ते 2002ला झालं होतं महाराष्ट्रात. त्या यादीत तुमचं नाव असेल तर काम सोपं आहे, तर मग तुम्हाला पुरावे द्यावे लागणार नाही. पण 2002च्या SIRच्या यादीत तुमचं नाव नसेल तर मग आत्तापासूनच धावपळ करावी लागणार आहे की तुमच्या आईवडिलांचं नाव होतं का. आईवडिलांचं नव्हतं असेल तर आईकडच्या आजी आजोबांचं होतं का, वडिलांकडच्या आजी आजोबांचं होतं का, मग ते कोणत्या गावी राहत होते, कोणत्या जिल्ह्यात होते, कोणत्या मतदान केंद्रात होते, ते शोधा आणि ते पुरावे उभे करा. सगळ्यांना कामाला लावलं जाणार आहे 2002च्या यादीत नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी. ज्यांचं नाव आहे ते सुटतील, ज्यांचं नाही त्यांना प्रचंड पुरावे. आणि याच्यातून कोण फटके खात आहे? भटके विमुक्त. कसलेच पुरावे उपलब्ध नाही. आदिवासी, मोठ्या प्रमाणात जे स्थलांतरित होतात रोजगाराच्या शोधात, ते सगळे, आणि सर्व समाजातल्या महिला, सर्व जाती धर्मातल्या महिला, लग्न होऊन आलेली महिला, 2002 साली तिचं काय पुरावे होते शोधा तिकडे जाऊन. आणि त्याच्यासाठी आता माहेरी जाऊन धावपळ करा. ज्यांचे आंतरजातीय विवाह झालेले असतील आणि माहेरून पाठिंबा नाही त्यांना तेही शोधणं कठीण आहे. तेव्हा महिलांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसतोय. आणि हे सगळं कशासाठी चाललंय तर मतदार यादीचं म्हणे ते शुद्धीकरण करतात. आणि शुद्ध कोण आणि अशुद्ध कोण? तर अशुद्ध ते जे बाहेरच्या देशातून बेकायदेशीररित्या इथे आलेले. आणि त्यांचा सगळ्यात मोठा रोख कुणावर आहे? अर्थातच. आणि बांगलादेशी निर्वासित इथे मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यांच्या नावाखाली ते किती टक्के असतील समजा आले या देशात, किती असतील? 2%. आणि तुमचं राज्य 12 वर्ष तर तुम्ही आज सत्तेत, या 12 वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात आले कसे बेकायदेशीर नागरिक इथे? आणि ते जर 2%, 4%, 5% आले असतील
तर त्या 5% शोधण्यासाठी तुम्ही 95% कामाला का लावताय? आणि 11 प्रकारचे पुरावे त्यात दिलेत. हे पुरावे तुम्हाला तुमच्याकडे असले पाहिजेत. आम्ही सध्या शोधतोय की या 11 पैकी कष्टकरी वर्गामध्ये कोणते पुरावे मिळतात. तर असे कित्येक समूह आहेत ज्यांच्याकडे त्या 11 पैकी एकही पुरावा मिळणं शक्य आहे. मग ते या देशाचे मतदार राहणार की नाही? पुढची गोष्ट अशी आहे की आता जिथे निवडणुका होऊन गेल्या आणि जे मतदार यादीत राहिले नाहीत त्यांना आता कुठल्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही असंही त्यांनी जाहीर करून टाकलं. म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिकच नाही जर तुम्हाला मतदार यादीत नोंद नाही झाली. ही कोणती दिशा आहे? निरंजन टकलेंचा एक व्हिडिओ जरूर बघा, पहिली मतदार यादी तयार कशी झाली, खूप सुंदर आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीसाठी मतदार कोण हे ठरवण्यासाठी जी मोहीम आखली गेली, ती मोहीम त्यावेळेला तर काहीच नव्हतं आपल्याकडे. कोणते डॉक्युमेंट नव्हते, वय सांगता येत नव्हतं, शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. त्या काळात सरकारने जबाबदारी घेऊन पहिली मतदार यादी तयार केली आणि त्यासाठी किती धडपड आणि किती कष्ट घेतले. आज तुम्ही ती जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांवर टाकताय आणि ती ज्यांना पुरी करता येणार नाही त्यांना मतदारापासून वंचित करताय. आणि कोर्टात हा दावा गेला असताना कोर्ट असं म्हणतं आत्ताची निवडणूक गेली म्हणून काय झालं, पुढच्या निवडणुकीत मतदान करा. हे जर कोर्ट म्हणत असेल तुम्ही आमचे रक्षक आहात, तुम्ही आमच्या लोकशाही संविधानिक अधिकारांचं रक्षण करायला सुप्रीम कोर्टात आहात, एखाद्या नागरिकाचा निवडणुकीला मतदान एकदा देता नाही आलं म्हणून काय बिघडलं असा जर सर्वोच्च न्यायालयामधल्या काही न्यायमूर्तींचा दृष्टिकोन असेल तर मग आशा कोणाकडून ठेवायची? आणि संविधानिक अधिकारांचं काय? मग कशाचं उल्लंघन चालू आहे याचा पाढा वाचत बसला तर तो एक मोठ्या 2-3 दिवसाच्या कार्यशाळेचा आणि अभ्यास वर्गाचा विषय होता. पण तेवढं सांगायला आज वेळ नाही. काही झलक फक्त मी आज तुमच्या समोर या निमित्ताने मांडतेय आणि त्या निमित्ताने हे आवाहन करते की आता 2026 सुरू झालेलं आहे. 2027 हे वर्ष अनेक प्रकारे महत्वाचं आहे. महात्मा फुलेंच्या द्विजन्म शताब्दी म्हणून महत्वाचं आहे. गाडगेबाबांची 150वी जयंती आहे म्हणून महत्वाचं आहे. महाडची क्रांती, मनुस्मृती दहन आणि 14 तळ्याचा सत्याग्रहाची शताब्दी आहे म्हणून महत्वाचं आहे. अहिल्याबाई होळकरांची 300वी जयंती आहे म्हणून महत्वाचं आहे. आणखीनही अनेक मिळतील. पण या सगळ्यांच्या ज्यांनी आपल्याला जागवलं, आपल्या मागच्या पिढ्यांना जागवलं आणि आजपर्यंत महाराष्ट्राच्या वाटेवर या टप्प्यावर ज्यांनी आपल्याला आणून ठेवलं त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर आता कामाला लागण्याची वेळ आहे. आपण असं ठरवतोय की महाराष्ट्रभर या महात्मा फुलेंच्या द्विजन्म शताब्दीच्या निमित्ताने, महाड क्रांतीच्या शताब्दीच्या निमित्ताने गावागावात फिरूया, शाळात जाऊया, संविधानाबद्दल बोलूया, संविधानाची संस्कृती कशी रुजवायची बोलूया, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा आपल्याला काय देणं आहे त्याबद्दल जरा त्यांची समज वाढवूया आणि त्यांना बरोबर घेत निघूया. हे शाळांमध्ये करायला पाहिजे, कॉलेजमध्ये करायला पाहिजे, वस्त्यांमध्ये करायला पाहिजे, महिला मंडळांमध्ये केलं पाहिजे. तुम्ही तुमचे जे मार्केटिंगचे अनेक ग्रुप अनेक ठिकाणी चालू असतात त्या ग्रुपमध्ये केलं पाहिजे, निवृत्त लोकांच्या संघटना असतील त्यामध्ये केलं पाहिजे. जागोजागी हे करा. 2029च्या आधी महाराष्ट्र जागवण्याची मोहीम आणि याबद्दलचं मोहोळ पूर्ण महाराष्ट्रभर उठवायची गरज आणि हे मांडायची गरज आहे की आपल्याला पुन्हा एकदा आणायचं आहे महाराष्ट्र त्याच जागेवर जिथे ही बीजे रुजवली गेली आणि पुन्हा एकदा सुसंस्कृत, समृद्ध, स्वाभिमानी, सर्वसमावेशक, सर्वांसाठी महाराष्ट्र असा घडवण्याच्या दिशेने निघायचं असेल तर आपण ज्या वयात आहोत त्या वयामध्ये आपल्याला काय करण्यासारखं शोधा आणि कामाला लागा. दुसऱ्याची वाट बघत राहण्याची गरज नाही. मला आणखीन कोणीतरी दिशा देईल हे बघत राहायची गरज नाही. आपल्याला दिशा खूप लोकांनी आतापर्यंत दिलेली आहे. बोलायला लागा. एकाचे 2 होतील, 2चे 4 होतील आणि बघता बघता कॉक्रोच जनता पार्टी जशी मिलियन्स, दशलक्ष आणि कोटी लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले ते व्हायला वेळ लागणार नाही. कारण आता तसं वातावरण सगळीकडे आहे. या सरकारचं जे चाललेलं आहे त्याच्याबद्दलचा उद्रेक खूप आहे. ते विकृतींनी निवडणुका जिंकतायत, मॅनिप्युलेशन्स करून निवडणुका जिंकतायत. फक्त ईव्हीएम मशीन बद्दल मी बोलत नाही, पण मायक्रो प्लॅनिंग करून हे SIR हे त्यांच्या मायक्रो प्लॅनिंगचाच भाग आहे आणि त्यातून आता सरकार त्यांचे मतदार निवडतात. तुम्ही माझे मतदार असाल तर तुम्ही राहाल, तुम्ही माझे मतदार नसाल तर तुम्हाला आज किंवा उद्या मतदार यादीतून उडवलं जाईल.
ही सरळ दिशा या SIR प्रक्रियेची दिसते आणि त्यामुळे जागं राहायला पाहिजे. त्या SIRच्या निमित्ताने सुद्धा काम खूप करण्याची आवश्यकता आहे. त्याची पण कार्यशाळा आपल्याला घ्यायला हवी. आता जनगणना चालू आहे. त्या जनगणनेनंतर डिलिमिटेशन होणार आहे. मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. त्या पुनर्रचनेच्या मागचे डाव सुद्धा अतिशय घातक आहेत. ते कसे आहेत हे तू आपल्याला हळूहळू यापुढे उलगडत जाईल. पण ते उलगडण्यापर्यंत वाट बघायची गरज नाही. आजच आपल्याला कामाला लागायचंय. संविधानकारांनी जी जबाबदारी आम्ही भारताचे लोक म्हणून आपल्या खांद्यावर दिली आहे ती जबाबदारी पार पाडायला सार्थपणे समर्थपणे उभं राहूया. आणि ती जर पाडली नाही तर पुढची पिढी आपल्याला विचारणारच आहे की इतकं मोठं स्खलन, इतकी मोठी समाजाची धूप चालू असताना, एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्ययुगीन क्रौर्य रस्त्यावर आणलेलं असताना तुम्ही करत काय होता? आपल्याला निदान गोडवे गायला मागच्या पिढ्या आहेत आणि आपल्या मागच्या पूर्वजांचा इतिहास रंगवून आपल्याला सांगायला आधार आहे. आपल्या पुढच्या पिढ्या कोणाचे गोडवे गातील? निदान एक आजोबा आजी ते माते त्यांनी जमलं तेवढं केलं, पण ते शरण नाही गेले या परिस्थितीला. त्यांनी आपल्या जागी उभं राहून काम केलं, ललकारलं, विचार पसरवले, संविधानिक संस्कृती रुजवली. असं सांगण्याचा आधार आपल्या नातवंडांना पतवंडांना राहिला पाहिजे असेल आणि मानवी संस्कृतीची वाट आणखीन अधोगतीला जायला नको असेल तर आपल्याला या महाराष्ट्राला उभं करायला हवं. आणि त्याची सुरुवात आधीपासूनच झालेली आहे. पण या अनोख्या वर्षाच्या निमित्ताने या मोहिमेला एक टोक आणूया. प्रत्येक जण त्याचा भाग बनूया. ते कसं बनायचं याचे बारकावे, याचे तपशील पुढच्या काळामध्ये येत राहतील. ते आम्हीही पोचवत राहू. पण आता हे केलेलं आवाहन वाया जाऊ देऊ नका. एक वेळ टाळ्या भाषणाला वाजवल्या नाहीत तरी चालतील, पण निदान स्वतःच्या पाठीवर थाप मारून हे सांगा की कामाला लागायला हवं. ते झालं तरी आजच्या या व्याख्यानमालेचा उद्देश सफल झाला असं म्हणतात. धन्यवाद.